वेलकम टू उज्ज्वला मांजरेकर's चॅनल. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. तुमच्याकडे जर कच्चा फणस असेल तर त्याची गोवन स्टाईलने केलेली ही भाजी खाऊन वा क्या बात आहे असे नक्की म्हणाल. तुमच्या घरी ही गोव्याची स्पेशालिटी करा आणि सर्वांना खुश करा. चला तर सुरू करूया रेसिपीला. या रेसिपीला लागणारे साहित्य आधीच काढून तयार ठेवा, कारण पुढील स्टेप्स आपल्याला फटाफट कराव्या लागतात. एक बाउलभर कापलेला कच्चा फणस घ्या. हा तुम्हाला फ्रोझन ओल्या वाटाण्यासारखा हवाबंद पाकिटात कुठल्याही मॉलमध्ये मिळेल. पहा, यात फणसाचा गर देखील दिसतो आहे. जेवढा फणस घेतला तेवढाच जाडाभरडा कापलेला कांदा घ्यायचा आहे. 7-8 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या तुम्ही घेऊ शकता. मुठभर ओला कढीपत्ता बारीक कापून घ्या. 10-12 लसूणीच्या पाकळ्या ठेचून घ्या. मुठभर कोथिंबीर बारीक कापून घ्या. एक वाटीभर खवलेले खोबरे घ्या. हे सर्व साहित्य रेसिपी करायला सुरुवात करण्यापूर्वी तयार ठेवायचे आहे. आता हा कच्चा फणस खाली भोक असलेल्या कुकरच्या भांड्यात ठेवायचा आहे आणि हे भांडे कुकरच्या प्लेन भांड्यात ठेवून स्टँडवर ठेवायचे. कुकर गॅसवर ठेवून कुकरमध्ये पाणी टाकायचे. कुकरमध्ये आपण तयार केलेला स्टँड ठेवायचा. कुकरचे झाकण शिट्टीसकट लावायचे. गॅस स्विच ऑन करायचा. 3 शिट्ट्यानंतर कुकर गार होऊ द्यायचा. कुकरचे भांडे बाहेर काढल्यानंतर तुम्हाला अशा रीतीने फणस शिजलेला दिसेल. फणसाचे जे पाणी खाली आले असेल ते बाजूला ठेवून द्यायचे. आता उकडलेला फणस आपण ह्या फूड प्रोसेसरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात बारीक केला तरी काही हरकत नाही. मिक्सरमध्ये फणस वाटताना त्याचा गोळा होणार नाही याची मात्र काळजी घ्या. पहा बरं, उकडलेला फणस कसा छानपैकी बारीक वाटला गेला आहे. आता तो एका भांड्यामध्ये काढून घ्या. आता हा चॉप केलेला फणस बाजूला ठेवा. आता एक काचेचे पसरट बाऊल घ्या. त्यात 1 आणि अर्धा मीडियम चमचा तेल घाला. आता मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने 1 चमचा हळद टाका. पाव चमचा काळा मसाला टाका. अर्धा चमचा मोहरी टाका. अर्धा चमचा जिरे टाका. अर्धा चमचा धणे जिरे पावडर टाका. आपण ज्या कापलेल्या मिरच्या काढून ठेवल्यात त्या टाका. कापलेला कढीपत्ता देखील टाका आणि ठेचलेली लसूण देखील टाका. हे सर्व व्यवस्थित मिक्स करा. आता हे काचेचे बाऊल मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटासाठी ठेवा व मायक्रोवेव्ह ऑन करा. भांडे बाहेर काढल्यानंतर तुम्हाला मसाले व्यवस्थित परतलेले दिसतील. आता बाऊलमध्ये कापून ठेवलेला कांदा त्यात टाका. छानपैकी ढवळा, म्हणजे सर्व मसाले कांद्याला लागले पाहिजेत. आता या स्टेजला 2 मीडियम चमचे तेल घाला. परत छानपैकी ढवळून घ्या. आता हे भांडे मायक्रोवेव्हमध्ये 3 मिनिटासाठी ठेवायचे व मायक्रोवेव्ह ऑन करायचा. तीन मिनिटांनंतर मायक्रोवेव्हमधून बाऊल बाहेर काढल्यानंतर तुम्हाला दिसेल की कांदा शिजला आहे व सर्व मसाले एकमेकात व्यवस्थित मिसळले आहेत. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्या. यात वाटून बाजूला ठेवलेला फणस घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. आता सर्व व्यवस्थित मिक्स करा किंवा ढवळा, जेणेकरून
सर्व मसाले वाटलेल्या फणसाला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. आधीच बारीक कापून ठेवलेली कोथिंबीर सर्वच्या सर्व टाका. त्यानंतर खवलेले खोबरे देखील टाका. थोडेसे खोबरे बाजूला ठेवून द्या. हे सर्व व्यवस्थित छानपैकी ढवळा किंवा मिक्स करा. आता हे बाउल 3 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून मायक्रोवेव्ह ऑन करा. 3 मिनिटांनंतर बाउल बाहेर काढून त्यात उरलेले खोबरे टाकून छानपैकी मिक्स करा. पहा, आपली रेसिपी तयार. ही गोविंद स्टाईल फणसाची भाजी अशी स्वतःला त्रास न देता झटपट करा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून विथ द नेक्स्ट रेसिपी. टिल देन, बाय.